नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील ताजे अपडेट देणार आहे. एकूणच आपण भारतामध्ये बघतो की उत्तर भारतात WD, दक्षिण भारतात खास करून बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला हलकी चक्राकार स्थिती, त्यामुळे वातावरणात थोडा बदल आहे. परंतु सध्या पावसाची पूर्णतः भारतामध्ये उघडीप आहे. आपण महाराष्ट्रामध्ये निरभ्र आकाश बघतो आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला थोडी हालचाली दिसत आहे. त्यामुळे सध्या लगेचच पावसाळी परिस्थिती नाही होणार तयार. आपण उन्हाळ्यामध्ये आहोत. ताजी उष्णतामानाची परिस्थिती जर बघितली मॅक्झिमम टेम्परेचरनुसार, तर महाराष्ट्रामध्ये आता साधारण 8-9 तारखेपासून उष्णतामान अधिक प्रभावीपणे वाढू लागेल. आपण बघतो की साधारण 12 तारखेनंतर किंवा 13 तारखेपासून उष्णतेची लाट महाराष्ट्रामध्ये जाणवू शकते. 40° पार अशा प्रकारचं वातावरण या दरम्यान तयार होऊ शकतं. आणि मी नेहमी सांगतोय की याचा प्रभाव, या उष्णतामानाचा प्रभाव हा महाराष्ट्रावर अधिक आहे. सध्या आपण बघतो की उत्तर भारतामध्ये वेगवान वाऱ्यांचा प्रभाव निर्माण झालेला आहे आणि हा 7 तारखेपर्यंत राहील असं दिसतंय. 8 तारखेला थोडा हलका त्याचा प्रभाव दिसतोय. 9 तारखेपासून त्याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतामध्ये 11 तारखेनंतर पुन्हा नवीन चक्राकार स्थितीचा प्रभाव तयार होण्याची शक्यता आहे. 12, 13, 14, 15च्या दरम्यान थोडं मध्य भारतावर देखील हालचाली होण्याची शक्यता आहे. आपण JFSच्या या मॉडेलमध्ये बघतो की सध्या भारतातील पावसाळी वातावरण उघडलं आहे. जवळपास 10 तारखेपर्यंत ही उघडीप राहण्याची शक्यता आहे. 10 तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागरात थोडं वातावरण बदलतंय. उत्तर भारतात नवीन WD सक्रिय होतोय. या दोन्ही सिस्टम प्रभावी होण्याची शक्यता 11 तारखेला आहे. 12 तारखेला आपण बघतो केरळ, तामिळनाडूमध्ये अगदी अंदमान निकोबार बेटांपासून एक ट्रप तयार होणार आहे आणि पावसाळी वातावरण तयार होणार आहे. उत्तर भारतात हलका WD सक्रिय राहील. दोन्ही सिस्टम 13 तारखेपर्यंत प्रभावी राहण्याची शक्यता आहे. परंतु उत्तर भारतात पश्चिमेकडून पूर्वेकडे वातावरण जात आहे, तर दक्षिणेला पूर्वेकडून पश्चिमेकडे वातावरण जाताना आपण बघतो. उत्तर भारतात 14 तारखेपासून WDचा प्रभाव वाढू शकतो. 15 तारखेला देखील उत्तर भारतात प्रभावी WD असण्याची शक्यता आहे. ECMW मॉडेलनुसार आपण बघतो की सध्या पावसाची उघडीप आहे आणि ही उघडीप जवळपास 9 तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. 10 तारखेपासून उत्तर आणि दक्षिण भागामध्ये पुन्हा पावसाळी परिस्थिती 10 तारखेनंतर सुरू होईल. दोन्ही टोकांना पुन्हा प्रभावी सिस्टम कार्यरत होत असल्यामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती सुरू होणार आहे. आपण बघतो दक्षिण कर्नाटक, केरळ, तामिळनाडूमध्ये हे वातावरण प्रभावी राहणार आहे. 13 तारखेला आपण बघतो की अरबी समुद्रात मालदीवच्या दरम्यान तीव्र असं एक वादळी परिस्थिती किंवा आपण ज्याला चक्राकार स्थिती म्हणतो ते वाढणार आहे. उत्तर भारतात आता सातत्याने WD सक्रिय राहतील असं दिसतंय. साधारण 14 तारखेला आपण बघतो अतिशय प्रभावी अशा प्रकारचं WD अगदी दिल्लीपासून तर जम्मू काश्मीर, लेह लडाखपर्यंत वातावरण बदलणार आहे. पूर्व भारतातही वातावरण बदलणार आहे. बंगालच्या उपसागरातील नवीन कमी दाब किंवा चक्राकार स्थिती आणि अरबी समुद्रातील चक्राकार स्थिती यामुळे थोडं दक्षिण भारताच्या कोकण किनारपट्टीच्या बाजूने वातावरण बदलण्याची शक्यता आहे. 15 तारखेनंतर थोडे वातावरणात बदल होणं अपेक्षित आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चचा पूर्वार्ध हा तसा कोरडा गेला आहे. आता हवामानात थोडे बदल होण्याची शक्यता आहे आणि तसा निसर्ग नियमाप्रमाणे 15 मार्च नंतर वातावरणात बदल होतो. आपण गेल्या वर्षी देखील बघितलेलं आहे की होळीच्या दरम्यान थोडी वादळी परिस्थिती होती. तशी थोडी वादळी परिस्थिती याही वर्षी निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण मध्ये जवळपास 1005, 1008, 1010 हेक्टोपास्कलपर्यंत हवेचा दाब कमी होणार आहे.
आणि हा हवेचा दाब एकदा कमी झाला की बाष्पयुक्त वारे खेचले जातात आणि पर्यायाने पावसाळी परिस्थिती निर्माण होते. महाराष्ट्रात लगेचच फार मोठी पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असं नाही, परंतु वातावरण हे आता 15 मार्च नंतर बदलू लागणार आहे. मान्सून पूर्व पावसासाठी अनुकूल वातावरण तयार व्हायला लागतं. सुरुवातीला ढगाळ परिस्थिती, हलका पाऊस असं काहीतरी वातावरण तयार होईल आणि नंतर मग हे वातावरण एप्रिल-मे मध्ये अधिक प्रभावी बनायला सुरुवात होते. साधारण मार्चच्या उरलेल्या कालावधीमध्ये दक्षिण भारतात म्हणजे केरळ, तामिळनाडू आणि उत्तर भारतातील अगदी राजस्थानपासून दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लेह लडाख, अगदी पूर्वेकडील अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम या राज्यांमध्ये सुद्धा पावसाळी परिस्थिती वाढणार आहे. महाराष्ट्रात लगेचच मोठी पावसाळी परिस्थिती वगैरे काही तयार होणार नाही, परंतु वातावरण बदलणार आहे आणि त्यामुळे काही ठिकाणी ढगाळ परिस्थिती, काही ठिकाणी हलका पाऊस अशी परिस्थिती बदलायला लागेल आणि त्यामुळे साधारण 13-14 तारखेनंतर जी परिस्थिती बदलते त्यावर आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. 13 तारखेला आपण बघतो किंवा 14 तारखेला आपण बघतो, महाराष्ट्रामध्ये थोडं वातावरण बदलेल आणि मग थोडी किनारपट्टी भागात कोकणाच्या थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होईल आणि या ढगाळ परिस्थिती पुढे पुढे 15 तारखेनंतर थोडी वाढ होऊन काही विभागात हलके पावसाळी वातावरण देखील तयार होणं अपेक्षित आहे. त्यामुळे ह्या बदलत्या हवामानाचा महाराष्ट्रावर नक्कीच परिणाम होणार आहे. साधारण 15 पासून वातावरणात थोडा बदल होणं अपेक्षित आहे काही दिवसासाठी आणि ही एक सुरुवात असेल, कारण आपण जवळपास 2.5 महिने अवकाळी पाऊस म्हणा किंवा मान्सूनपूर्व पावसाचं कुठलंही लक्षण आपल्याला बघायला मिळालेलं नाही. मग थोडं वातावरण तयार होईल असं आपल्याला दिसतंय. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय